कुपवाड येथे मनीषा केसरेकर यांचा जीवघेण्या हल्ल्यात झालेला मृत्यू व श्री मोहन केसरेकर यांची गंभीर अवस्था या प्रकरणी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याबाबत सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले। कुपवाड येथे कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून मोहन केसरेकर व त्यांच्या पत्नी मनीषा केसरेकर यांच्यावर अत्यंत क्रूरपणे जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात मनीषा केसरेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मोहन केसरेकर हे गंभीर अवस्थेत मृत्यूशी झुंज देत आहेत। ही घटना केवळ एका कुटुंबावर झालेला हल्ला नसून समाजाच्या सुरक्षितेला हादरा देणारी अत्यंत गंभीर घटना आहे। एका निष्पाप महिलेचा जीव गेला असून त्यांच्या पश्चात एक मुलगी व एक मुलगा असा परिवार अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे। कुटुंबाचा आधार असलेले पती मोहन केसरेकर हे देखील गंभीर अवस्थेत असल्याने या कुटुंबावर प्रचंड दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या प्रकरणाचा अत्यंत वेगाने व निष्पक्ष तपास करण्यात यावा, आरोपींविरुद्ध उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कठोरातील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यासाठी शासनाकडे तातडीने पाठपुरावा करण्यात यावा। आरोपी दोषी सिद्ध झाल्यास या क्रूर हत्येसाठी कायद्यात उपलब्ध असलेली कमाल शिक्षा आवश्यक असल्यास मृत्यूदंडाची शिक्षा न्यायालयाकडून देण्यात यावी, यासाठी सरकारी पक्षाने समक्षपणे बाजू मांडावी, या 5 मागण्या पोलीस अधीक्षक साहेबांकडे करण्यात आल्या। या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक विश्वजित पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख, विजय साळुंके, भूपाल सरगर, कृष्णा राठोड, रवींद्र वाधवणे, शुभम देसाई, चेतन माडगुळकर, प्रवीण पाटील उपस्थित होते।